मुंबईमधला फेरीवाला न राहता आता भूमाफिया तयार झाला आहे. QR कोडमध्ये कुठे बसतो, त्याचं स्वतःची पूर्ण माहिती, त्याचं आधार कार्ड, त्याचा पत्ता, ही सगळी माहिती त्यात लिहिलेली असेल. पहिल्या दिवसापासून जी काही भूमिका आम्हाला बघायला मिळते, आमच्याकडे 4 माजी महापौर आहेत, आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आहोत. आता गेल्या वेळेला ते 84 होते, आम्ही 80 होतो. फार अंतर नव्हतं. मुंबई महानगरपालिकेतर्फे फेरीवाल्यांना आता QR कोड देण्यात येणार आहे. नेमकं हे QR कोड दिल्या गेल्याने फेरीवाल्यांचे जे मुद्दे आहेत ते निकाली लागतील का? फेरीवाल्यांसंदर्भात सध्या मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली आपल्याला पाहायला दिसते आहे. माझ्यासोबत सभागृह नेते गणेश खणकर आहेत. गणेशजी नमस्कार. मुंबई महानगरपालिकेने फेरीवाल्यांना आता QR कोड दिलेले आहे. नेमकं याने या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता कशी येईल आणि नेमकी ही जी पद्धत आहे त्याने अशा पद्धतीने महापालिकेच्या कामकाजात सुद्धा एक सुलभता येईल. बघा, असं आहे की फेरीवाल्यांच्या विषयावरती सगळ्यांच्याच आपल्या भावना एकदम ज्वलंत आहे. फेरीवाल्यांचाही प्रश्न मोठा आहे, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. परंतु आपण काही काळात आता बघू शकतो की मुंबईमधला फेरीवाला न राहता आता भूमाफिया तयार झाला आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांच्या विषयाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन अतिशय पॉझिटिव्ह आहे. मुंबई महापालिकेने असं ठरवलं आहे की जे फेरीवाले आपल्या लिस्टवर आहेत, जे नोंदणीकृत फेरीवाले आहेत, त्यांना आपण QR कोड देऊन हे फेरीवाले नोंदणीकृत आपण करणार आहोत. जेणेकरून ज्या फेरीवाल्यांची नोंदणी आहे, जे मूळतः स्वतःचं पोट भरण्यासाठी या ठिकाणी काही धंदा करत असेल, तर त्यांना सहकार्य करण्याची महापालिकेची भूमिका आहे. या QR कोडमध्ये कुठे बसतो, त्याचं स्वतःची पूर्ण माहिती, त्याचं आधार कार्ड, त्याचा पत्ता, ही सगळी माहिती त्यात लिहिलेली असेल. जेणेकरून हा फेरीवाला हा ऑथराईज आहे, परवानगीधारक आहे की अतिक्रमित आहे, याची माहिती तत्काळ कळेल आपल्याला. सर, दादरच्या फेरीवाल्यांवरती कारवाई मोठ्या पद्धतीने होतच आहे. मात्र जो आपण बघितलं तर कवी केशवसूत उड्डाणपूल आहे, त्याखाली मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचं अतिक्रमण आहे. मात्र तिथे पालिकेची गाडी किंवा पोलिसांची एक गाडी असते. पण आता जो फुल मार्केटच्या इकडचा ब्रिज आहे तिथे आता फेरीवाल्यांचं अतिक्रमण होताना पाहायला दिसत आहे. तर हा जो मुद्दा आहे तो कायमस्वरूपी निकाली लागेल का? नाही, नक्कीच याचा पूर्ण अभ्यास करून मी जसं म्हणाल तुम्हाला, बघा, फेरीवाले आहे, शेवटी हातावर त्याचं पोट आहे. एका ठिकाणी नाही बसलं तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसणार आहे. त्यामुळे यांचे हॉकिंग झोन तयार करणं, त्यांची बसण्याची पूर्णतः व्यवस्था करणं हे आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि तसंच तुम्हाला येत्या काही दिवसामध्येच त्या फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली निघाला असं तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही अतिशय गांभीर्याने त्या फेरीवाल्यांचा विषय घेतलेला आहे. त्यांचा कुठेही रोजगाराचा विषय हा त्यांच्या हातातून जाऊ नये याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. गणेशजी, आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. तुम्ही स्वतः सुद्धा तिथं उपस्थित होता. तुम्हाला काय वाटतं या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळालेलं आहे? कारण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 8.77% वाढ झालेली आहे. तब्बल 82,000 कोटींवरती हा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प गेला. मुंबईकरांना काय मिळालेलं आहे? बघा, असं आहे, हा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा ठरेल. यामध्ये मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी गारगाई योजनेसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. हॉस्पिटल्स असतील त्याच्या बाबतीतली आर्थिक तरतूद आहे, रस्त्यांच्या बाबतीत असतील, कोस्टल रोड असेल आणि अनेक जे काही प्रकल्प आहेत, भूमिगत जलबोगदे आहेत, मलनिसरण करण्याचे विषय आहेत, अशा अनेक विषयांसाठी याच्यामध्ये भरीव तरतूद आहे. आणि त्या व्यतिरिक्त मुंबई शहराची जी आपली ओळख आहे बेस्ट, त्या बेस्टला आपण भरीव अनुदान यावेळेला आपण देत आहोत. बेस्ट चढली पाहिजे, बेस्ट झाली पाहिजे. तिथल्या कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची काही देणी देण्याचं काम बाकी आहे. तर त्या अनुषंगाने त्यांना आपण 1,000 कोटी मुंबई महापालिकेने द्यायचं निश्चित केलेलं आहे. मला असं वाटतं की मुंबईच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि सर्वांचा विकास करून हे बजेट झालेलं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी यांचा ह्या बजेटमध्ये प्रामुख्याने विचार करण्यात आलेला आहे. भविष्याच्या दृष्टीने मुंबईकरांसाठी जे जे आवश्यक आहे ते या बजेटमध्ये आले असं मला वाटतं. BSTची जी तरतूद आहे ती 1,000 कोटींची आहे. मात्र जर आपण बघितलं तर BSTचे निवृत्त कर्मचारी आहेत, त्यांची जी ग्रॅज्युएटी आहे ती 700 कोटींपेक्षा अधिक आहे. मग याचा ताळमेळ कसा बसणार? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न असा की शिक्षणाचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये शाळेतल्या मुलांना जे गणवेशधारी असतील त्यांना ये जा करण्यासाठी महापालिकेकडनं BSTची ज्या बसेस आहेत त्या सेवा देतील. मात्र मुळातच मुंबईमध्ये BSTची संख्याच बसेसची कमी आहे. तर ह्याचा ताळमेळ कसा साधला जाईल? बघा, असं आहे की BSTची जी अवस्था आपण बघतो ही काही एका दिवसात झाली नाही.
यापूर्वी या बीएसटीला कोण संचलित करत होतं, मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता होती, कोणाच्या इशाऱ्यावर बीएसटी चालत होती, हे सगळे विषय आपल्याला माहिती आहे. बघा असं आहे की कधी नव्हे ती भरीव तरतूद यावेळेला आम्ही बेस्टसाठी केलेली आहे आणि बेस्टची गाडी रुळावरती येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि आपण बघू शकता की बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा देखील आत्मविश्वास वाढला आणि त्यांची जी अपेक्षा आहे ती आम्ही या बजेटमध्येच पूर्ण करायला सुरुवात केली. मी मान्य करतो एकाच वेळेला काही सगळे प्रश्न सुटणार नाही, पण या बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न असो, बीएसटी चालण्याच्या दृष्टीने जे काही पाऊल उचलण्याची गरज होती त्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि बघा बेस्टमध्ये नक्कीच आमूलाग्र परिवर्तन घडेल. सर, आज जेव्हा अर्थसंकल्प सादर होत होता तेव्हा त्यामध्ये 36,000 कोटींची ज्या ठेवी आहेत त्या विकास कामासाठी वापरण्यात येतील असं म्हटलं होतं. मात्र विरोधकांनी यावर कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली होती. विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की मागील 3 ते 4 वर्षात जेव्हा नगरसेवक, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते जेव्हा पालिकेत नव्हते त्यावेळी या ठेवींचं काय झालं त्याच्या श्वेतपत्रिका काढा असं सुद्धा यांचं म्हणणं होतं. याकडे कसं? बघा असं आहे की महापालिकेच्या कामकाजाबाबत त्यांची नाराजी असणं स्वाभाविक आहे, कारण ते आता विरोधी पक्षात बसलेले आहेत. मुंबई शहरात आपण बघू शकतो रस्त्यांची कामं किती मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. मुंबईमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. अनेक पुलांची निर्मितीचं काम सुरू आहे. आणि मला असं वाटतं की मुंबईकरांची जी आमची बांधिलकी मुंबईकरांची आहे. मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्यात बदल घडावा यासाठी आम्ही मेहनत करतोय आणि महापालिकेचा पैसा हा योग्य ठिकाणी जाईल याची काळजी आम्ही घेणार आहोत ना. ते जर असं म्हणत असतील तर त्यांनी मागणी करावी, कारण विरोधक म्हणून त्यांचं ते काम आहे. परंतु मुंबईकरांचा पैसा योग्य ठिकाणी जातोय न जातोय याची काळजी आम्ही सुद्धा घेतो. श्वेतपत्रिका सादर कराव्यात असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं, मी बघू काय करायचं. आणखी एक मुद्दा, सर, आज जेव्हा सभागृह होतं तेव्हा त्यामध्ये पण मोठा गदारोळ झालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता. खरं तर मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा फक्त एका नगरसेवकाचा नसतो, तर संपूर्ण मुंबईतले 227 नगरसेवक सत्ताधारी विरोधक मिळून करतात. मात्र अशा वेळी दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन काम करण्याची अपेक्षा असते. तिथेच मात्र अशा पद्धतीचा जर गदारोळ होत असेल आणि सभागृहाचा त्याग होत असेल तर मुंबईकरांचे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने मार्गी लागतील पटलावरती महापौरांचं मत असेल. बघा असं आहे की मुंबई महापालिकेत विरोधक आणि सत्ताधारी हे दोन्ही मिळून एकत्र काम करत मुंबईकरांच्या विषयावरती एकमत होणे आवश्यक आहे. परंतु आपण बघू शकतो पहिल्या दिवसापासून जी काही भूमिका आम्हाला बघायला मिळते, आमच्याकडे 4 माजी महापौर आहेत, आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आहोत. आता गेल्या वेळेला ते 84 होते, आम्ही 82 होतो, फार अंतर नव्हतं आमचं. आम्ही ठरवलं आम्ही पहारेकराच्या भूमिकेत जाऊ, आम्ही पहारेकराच्या भूमिकेत गेलो. पण प्रत्येक वेळेला आमच्याकडे एवढे माजी महापौर आहेत, तुमचं अभिनंदन, कारण तुमच्याकडे माजी महापौर आहेत यानंतर ही संख्या आता तेवढीच राहणार आहे. कारण भविष्यात तुमचा महापौर कधी होईल की नाही हे आता तुम्हालाही शाश्वती नाही. त्यामुळे तुम्ही वारंवार आम्हाला जाणून कशाला देत आहे. आम्ही आता या ठिकाणी बसलोय, आम्ही आमचं कामकाज करू. जिथे आवश्यक आहे तिथे विरोधकांना विश्वासात घेऊनच आम्ही काम करणार. आम्ही बसलोय याचा अर्थ तुम्ही जसं कामकाज चालवलं त्यासाठी आम्ही बसलेलो नाही. आणि त्यानं ती मनात भीती बसलेली की आम्ही जसं केलं तसं त्यांनी केलं तर काय होईल, असं अजिबात काय होणार नाही. आम्ही तुम्हालाही विश्वासात घेऊनच कामकाज करणार आहोत. पण वारंवार गोंधळ घालणं आणि मला असं वाटतं अजूनही ते विरोधी पक्षात बसले ते त्यांच्या पचनी पडले नाही, अजून त्यांनी स्वीकारलेलं नाही. त्यामुळे ही अडचण आहे. आणि मुळात असं आहे की 4 माजी महापौर आहेत, या विरोधी पक्ष नेते आहेत. पहिल्यांदा असं घडलंय की विरोधी पक्ष नेताच स्टँडिंग मध्ये नाही. एखाद्या पक्षाचा गटनेता स्टँडिंग मध्ये नसणं हे मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय. त्याच्यावरूनच तुम्ही ओळखा की नेमकं उबाठामध्ये आता काय चाललंय. नेमकं आता उभाठामध्ये काय चाललंय असं सूचक वक्तव्य गणेश खंडकर यांनी केलेलं आहे. त्याचसोबत आमची बांधिलकी ही सर्वसामान्य मुंबईकरांशी आहे, त्यामुळे जिथे जिथे मुंबईच्या प्रश्नांसंदर्भात, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात विरोधकांना सोबत घेऊन जर विचारविनिमय करायची वेळ आली तर ते आम्ही निश्चितच करू. मात्र मुंबईकरांची जी बांधिलकी आहे आम्हीच त्यांच्याशी बांधिलकी करणार आहोत असंच वक्तव्य गणेश खंडकर यांनी केलेलं आहे.